अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हाला माहिती आहे का, संध्याकाळी 6:30 ते 7:30 ही वेळ असते माता लक्ष्मीची घरात येण्याची वेळ। या वेळात आपल्याला काही कामं करायची नसतात आणि ती तुम्हाला माहिती असतीलच, जसं की झाडू मारणे, स्वच्छता करणे किंवा कोणाचाही अनादर करणे, असं आपल्याला काहीही करायचं नाही, कारण ही वेळ असते दिवाबत्ती करण्याची वेळ। आणि दिवाबत्ती करण्याची वेळ म्हणजे माता लक्ष्मीला घरात घेण्याची वेळ। त्याचबरोबर तुम्हाला काही गोष्टी तुमच्या घरात करायच्या आहेत। त्या म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही घरात दिवाबत्ती करता तेव्हा तुमच्या घरातलं दिवा वगैरे लावून झाल्यावर तुम्हाला तुमच्या उंबऱ्याचीही पूजा करायची आहे। संध्याकाळी तुमच्या उंबऱ्यावर तुम्ही जी काही पावलं लावली असतील नसतील काही असेल, उंबरा म्हणजे घरात म्हणजे बाहेरून घरात जाण्याचं एक प्रोटेक्शन असं असतं। त्यामुळे त्या उंबऱ्याची सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुलं वाहून तुम्हाला पूजा करायची आहे। रांगोळी काढलेली असेल सकाळी तर रांगोळी काढायची आहे। मी रांगोळी काढायचं विसरले नाही, राहिलं माझं, कारण मला वेळ झालेला, पण मी पूजा केली। उंबऱ्याची पूजा व्यवस्थित स्वच्छ सकाळीच करून घेतलेलं, पण संध्याकाळीसुद्धा हळदी कुंकू सकाळची फुलं काढून परत संध्याकाळची फुलं व्हायची। आणि त्यानंतर आपल्या दारासमोर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा असतो। तो दिवा म्हणजे तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे। मी बघा उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावलेला आहे, तुम्हाला दिसत असेल किंवा पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच, जिथे पुढे तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे। एक उदबत्ती ओवाळायची आहे। तुपाचा दिवा ओवाळताना उदबत्ती ओवाळताना तुम्हाला घंटानाद करायचा आहे। हा घंटानाद केल्याने ज्या काही नकारात्मक शक्ती असतात, ज्या काही आपल्या घरात शिरू इच्छित असतात, त्या आत शिरत नाही आणि तुम्हाला सुद्धा त्यातनं मुक्तता मिळते। त्याचबरोबर एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, तुम्ही इथे बघू शकता, एक धूपदाणी मी माझ्या उंबऱ्याच्या बाहेर ठेवलेली आहे। ती म्हणजे रोज संध्याकाळी तुम्हाला 2 कापूरच्या ज्या वड्या असतात त्या आवर्जून जाळायच्या आहे। आणि त्याबरोबर 2 ते 4 कापराच्या वड्या घेतल्या तर 2 लवंगा घ्या, एवढ्या बस होतील। ह्या तुम्हाला एकत्र करून बाहेर दारावर फिरवायच्या आहे। आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती नकारात्मक शक्ती आत शिरू नये, प्रसन्नता वाढावी, सकारात्मकता वाढावी याची प्रार्थना करायची आहे। जोरजोरात घंटानाद करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला तुमच्या घरात प्रवेश करायचा आहे। करताना तुम्हाला घराच्या बाहेरच थांबायचं आहे। तुम्ही इथे माझ्या उजव्या बाजूला दाराच्या उजव्या बाजूला किंवा घरातनं आत जाताना डाव्या बाजूला बघू शकता की मी एक दिवा लावलेला आहे। तो कुबेर दिवा असा म्हटला जातो, ज्याला एक चोच असते, असा कुबेर दिवा असतो, ज्याला कधीकधी कासव असतो किंवा कधीकधी कासवही नसतो, नुसता चपटा दिवा असतो, त्याला एक चोच असते, त्याला कुबेर दिवा असा म्हणत असतो। कुबेर दिवा, लक्ष्मी प्राप्ती दिवा। त्या दिव्याला कधीही आपल्याला नुसतं लावायचं नाही, फक्त वात ठेवून लावायची नाही, तर त्यामध्ये कमीत कमी एक तांदळाचा दाणा किंवा एखादा दालचिनीचा दाणा किंवा एखादं नाणं तुम्हाला ठेवूनच त्या दिव्याला प्रज्वलित करायचं आहे। आणि लक्षात ठेवा, कुबेर दिवा हा कधीही तुम्ही घरात लावा, तुळशीजवळ लावा, घराच्या बाहेर लावा, म्हणजे उंबऱ्याजवळ लावा, कधीही मोकळा न लावता त्यामध्ये काहीतरी ठेवा आणि रोज संध्याकाळ आणि सकाळी अशी पूजा करा।